बघा लवकर मळता बऱ्यापैकी झालेलो असं. आता बघूया इकडे 4 पिशवे मळून ठेवलेले असते इकडे. आता हे पण मळू शकते बघा. बघूया त्याचे किती पिशवे भरतात ते. आईन नारळाचं कोंब आणल्या ना. नारळाचं कोंब एकदम भारी लागतं. तास गणपती झालेला 2.5 फुटाचा ह्यो एक. हे बघा जर्मन गणपती असा. मित्रांनो अक्षय मैस्त्री ऑफिशियल यूट्यूब चॅनल तुमचा खूप खूप स्वागत असा. तर आज बघूया गणपतीचं काम काय होतं. आता तो गणपती घेतलेला तर एक काय कंप्लीट करूच आपले झालेलो हा बऱ्यापैकी. फक्त सोंड वगैरे लावायची असं. तर कालचे तेव्हा तिकडे 3 गणपती रेडी झालेले असतात आणि ह्या गणपती रेडी करूचा एका आणि तो तिकडे तो गणपती ते काय पण कंप्लीट करूचा. तर चला गणपतीचं काम करूया. तर इकडे पण एक गणपती आहे ते सांधे मारून फिनिशिंग करूचा आणि तिकडे पण एक असा. तर आजच्या दिवसात बघूया किती दिवसाचं काय काम होतं आता करूया. तर चला व्हिडिओ आवडला असलो तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमका या चॅनलवरती बघू मिळतील. तर चला चालू करूया. गणपती कंप्लीट झालेलो असा बघा. आईन नारळाचं कोंब आणल्या ना. नारळाचं कोंब एकदम भारी लागतं. बघा ज्या नारळात कोंब येता त्या नारळात असो आतमध्ये असता एकदम गोड असता. याची टेस्ट एक उसाच्या रसासारखी असता, म्हणजे उसासारखी असता. एकदम भारी लागतं. तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये. त्या 2.5 फुटाचे गणपती घेतलेला जर्मन गणपती असा. तर आता एका कंप्लीट करूया आपण. तर तन्मय बघा पाती भरता. ही जी पाती लावायची आहे ती तो भरता. तिकडे बाबा डॉक्की भरतात आणि तिकडे विराज आणि आयुष असं तिकडे हवा भरतं सायकलमध्ये. तर चला या गणपतीचं आता आपण काम करूया. थोडंसं फिनिशिंग झालेलं आहे, फक्त खोलगड भागरफ असं ते आपल्या करूचे आहेत. त्याच्यानंतर आपण बाकीचं काम करूया. चला गणपती हात जोडून घेतले आता हातांका चिरणी मारायची असं आणि सोंड लावायची आता लावून ठेवूयात. चला रात्रीचे 8 साडेआठ झाले असत आणि आता मी लगदो मधू केलं आहे. गणपतीचं तेवढं हवं तेवढं काम जाऊ नाही. एक गणपती रेडी झालेलो आणि बाकीचे गणपतींचे हात जोडीचे होते. तर लगदो संपलेलो होतं. आता लगदो मधू केले मळलं आहे. मळून झालेलो हा तो व्हिडिओ करू गावाक नाही. तर इकडे मळून ठेवलेला आहे. या एका पिशवीत इकडे पण भरलं आणि हे अजून काढूच आपल्या. तर आता म्हणजे जो सेकंड लेअर आपण मारतो त्याचं लगदो आपण तयार करतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही बघू शकतास हे असं रफ असतं. अशा प्रकारे लगदो आपलं रेडी करतो आपण. तर चला ह्याच्यातली माती का आता लगदो असा तो काढूया आपण बाहेर आणि दुसरं लगदो तयार करून घ्यावूया. कारण लगदो आपल्या स्टॉकमध्ये बनवून ठेवूच लागतं. कारण तो मुराक होतो. तो जेवढं गणपती जेवढं लगदो मुरात तेवढं तो मजबूती चांगला येतं. तर आपण पिशवीत काढून घेऊया. तर चला काढूया. हे बघा पुठ्ठ्याची पावडर टाकली डायरेक्ट पाणी आणि पुठ्ठ्याची पावडर टाकली डायरेक्ट. तर आतमध्येच बऱ्यापैकी ती भिजून जातात. तर कोण बालडीमध्ये वगैरे असे भिजवून ठेवतात. अशा प्रकारे पावडर फॉर्ममध्ये असतात. तर ते कोण भिजवूसाठी ठेवतात पहिले. पण आपण मशीन असल्यामुळे डायरेक्ट आपण आतमध्ये मिक्स करतो. पुठ्ठ्याची पावडर बऱ्यापैकी होऊन जातात. तर बघा पहिल्या ह्याच्यात 4 पिशवी आपण भरलेले असतात. आता आपण बघूया पुन्हा भरूया. थोडी माती वगैरे टाकू आपल्यात. तर चला टाकून घेऊया. लगदो मळता बऱ्यापैकी झालेलो असं. आता बघूया
इकडे 4 पिशवे मळून ठेवलेले असते इकडे. आता हे पण मळूच येते बघा. बघा त्याचे किती पिशवे भरतात ते. तास गणपती झालेलो 2.5 फुटाचा ह्यो एक. हे बघा जर्मन गणपती असा आता जस्ट झाला. आणि बघा इकडे 3 गणपती झाले. त्या साईडला गणपती ठेवलेलो. इकडे एक गणपती रेडी केलेला. तो पण 2.5 फुटाचा आणि तो तिकडे एक असा. तर इकडे असं ते आता उद्या करूचे असत. तर इकडे पण एक काढून ठेवला आहे तो पाठीमागे. तो पण जर्मन गणपती असा. तर इकडे आपले सगळे गणपती असे बघा. या साईडला पण गणपती असतात आपले. इकडे गणपती भरून ठेवलेला. हे पण असंच गणपती आहे. सेम 3 गणपती आपले. आता हे गणपती कंप्लीट झालेलं फक्त त्यातले आता 2 कृषी आहेत. तर इकडे आपले बाकीचे गणपती बघू शकतास. 90-95 गणपती आपले रेडी झालेले असतात आता. मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत आत्ता 10:15. तर मित्रांनो 10-10:30 पर्यंत आपलं काम चालू असतं. तर आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया काय गणपती होतात वगैरे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती बघू मिळतील. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.